राधिका ती आपण आधी निवडून ठेवली ती आणि ही मिळून पुरेल ना ग कोथिंबीर तुझ्या कोथिंबीर वडीला? नानीजी सांबार वडी. हो तेच ते. भारी वेळ लागतो बाई ते करायला. हो वेळ लागतो, मेहनत लागते, पण खायला अगदी रुचकर. म्हणजे काय नानीजी, खायला एखादा पदार्थ चविष्ट असेल ना तो बनवायला खूपच कठीण राहतो. खरं आहे बाई अगदी. म्हणजे आता बघ ना दिवाळीचा फराळ, आपले सणावाराचे पदार्थ, पुरणपोळ्या, गुळपोळ्या, ही मेहनत पण चव एक नंबर. ए तू आता आहेस ना तर तुमच्याकडचे ते वडा भात आणि काय काय पदार्थ आहेत ना ते मला शिकव, ह्यांना करून खायला घालीन. म्हणजे नानीजी ते नानाजींचं ते तेला तुपाचं सांभाळायला लागते ना. आता सांभाळू ना, कमी तेल तूप वापरायचं, करूया आपण. हा चालेल. नानीजी चला आता हे सांबार ना छान स्वच्छ धुवून घेते मी. हा या चल चल थांब, मी धरते. अगं अगं राहू दे नानीजी, या तुम्ही. नेहमी नेहमी काय जायचं त्या राधिकाकडे? नाही करते तर नको करू म्हणा. एवढं काय कठीण असतं रे, कोथिंबीर वडी तर करायची. नागपूर स्टाईल कोथिंबीर वडी काय रेसिपी? नानी मी हे काय आहे? किती पसारा घातलाय आणि एवढी कोथिंबीर कशाला? तर राधिका कोथिंबीर वडी करते. तेच म्हंटल, ही इथे आल्यापासून काही तेलकट तिखट झालं कसं नाही? माझ्या डाएटची वाट लागली आता. आणि नानी प्लीज नानांना हे काही खायला देऊ नका, त्यांना झेपणार नाही. मागच्या वेळेला झालेलं तसं परत व्हायला नकोय मला. कारण असं काही झालं ना तर एकतर वेळ नाहीये आणि पैसे नाहीयेत भरायला. आणि हो, राधिका आता आपल्याकडे राहतीये नानी, त्यामुळे तिच्याच्याने झेपणार नाहीये बांगड्या वगैरे गहाण टाकायला. अगं तुला उशीर होतोय ना ऑफिसला, जा ना पटकन. आणि माझा डबा कुठे नानी? हा बाई इथे. हा घे. नानी माझा डबा कोणी केलाय? झालं म्हणजे परत तेलकट तिखट खायचं. अगं नाही, अगदी तुला हवं ना तसं केलंय तिने. अर्थात चांगलंच असणार ना तिने केलंय म्हणजे. वाईट काही झालं असतं ना तर ते माझं, चांगलं म्हणजे राधिकाचं. अगं उशीर होतोय, निघायला हवं तुला. जा बरं. जाते. उपेक्षणी मारायचं. रागात उगाच शब्दानं शब्द वाढतो कशाला, त्यापेक्षा शांतम पापम. किती स्टिकी आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.